हॅलो गाईज, कशा आहात तुम्ही? आशा करतो की तुम्ही सर्व ठीक असाल, मजेत असाल. तर चला, आज करूला माझ्या घरी शेपूच्या भाजीचा बेत. चला तर तुम्हाला आता सविस्तरपणे दाखवतो कशी शेपूची भाजी करतात. आता चूल काळ्या टाकल्या तिनं, आता चेतवणं चालू आहे चूल. ही एवढी शेपू आणली आता बाजारातून, हिरवीगार शेपू आहे चांगली. आता हे खोडून गिळून घेतली एक परी. बस आता याची मस्त रेसिपी करू की तुम्ही कधी खाल्ली नसेल ते पाहून घ्यायचा आज. चला तर आता तुम्ही चूल तर मस्त चेतली. आता या इंनाच्या काळी जे असे साल काढायला लागत त्यावेळेस चूल मस्त चेतणार आहे, नाहीतर काहीच नाही, नाहीतर चेतत नाही लवकर चूल. हे पहा, असे हे साल काढून याच्यात असे म्हटलं असे हे टाका लागते बारीक बारीक, पण याचा कचरा काढून पेटवूनच संपलं सर्व. आता याचा साला गिला काढून याचा पटकन पेटवून झालं की लवकर चूल पेटते. उनलंय तर पुरायलो. चला तर आता मस्त आता चूल चेतली. आता घेऊन राहिली ते कढईतलं आता त्याच्यातलं म्हणजे तिनं ते धुवून जे आणले त्याच्यातलं पाणी काढलं. आता ठेवते ते चुलीवर, ते ठेवून चुलीवर. आता कढई ठेवली तिनं चुलीवर. त्या कढईवर तिनं थोडीशी उलटी ठेवली, ते सरकी कर बस. हा. आता हे लसण घेऊन राहिली निसून. तिकडे कढई गरम होईपर्यंत काही इकडे लसण घेतो ना काढून, कारण की आपल्याला शेपूच्या भाजीसाठी लसण आवश्यक असते. लसणाशिवाय तर मजाच नाही शेपूची. हा, लसण कडवाला 2-4 गाठी घेतले तिनं. किती आहेत गाठी घेलो? पाकळ्या होत ना, पाकळी होत काय ते? गाठे हल्ल बसतात ना. बरं ठीक आहे. याले गाठा म्हणतात. हे मोठा असते की नाही याले गाठा म्हणतात, याले पाकळ्या म्हणतात. असं आहे. आज पहिल्यांदाच बसलो ना मी स्वयंपाक करता वेळेस, म्हणून. आता हे ठेचून घेते आता हे लसणाच्या पाकळ्या. जाडसरच कुठून घ्यायला लागते, जास्त बारीक नाही करायला लागत. चला तर आता मिरच्या घेतल्या ना. किती घेतल्या मिरच्या? हिरव्या मिरच्या 6 घेतल्या. आता त्याचे नाकनं काढून घेऊ. सर्व नाकनं काढून घेतले हिरव्या मिरच्याचे. आता याले बारीक बारीक कापून घेतो. शेपूच्या भाजीसाठी मिरच्या कमी जास्त केल्या तर चालतात बरं, नाही तर लय तिखट झाल्या तर मग काय करता, म्हणून कमी बस झालं, एवढ्याच पाहिजे, जास्त तिखटही नाही पाहिजे. हां. चला तर आता याच्यात थोडंसं पाणी टाकून घेऊ. शेपूची भाजी मी आधीच कापून घेतली, मस्त अशी बारीक बारीक करून घेतली. आता मस्त 2 ते 3 पाण्यानं मस्त अशी शेपूची भाजी चकचक धुवून घेऊ. हे आता मस्त धुवून घेतली आता शेपू. आता बाजूनं ठेवून देऊ. आता कढई तर तपली. आता त्याच्यात टाकू थोडंसं तेल. 2 माप तेल टाकून घेऊ. कढई अशी मस्त गरम झाली, सनसन गरम झाली. असेच मस्त कढई गरम पाहिजे. तर चला, शेपूच्या भाजीला जास्त काहीच साहित्य लागत नाही, एकदम साधी सोपी पद्धत आहे आपली शेपूच्या भाजीची. तर आता काय करू, हिरव्या मिरच्या टाकून देऊ तेलात. लगेच त्याच्याबरोबर लसूण कुठला आता ना तो पण टाकून घेऊ. परतून घेऊ मस्त. आणि मस्त लसूण असा लाल तुटूक झाला, असा लाल लाल होत आला की लगेच काय करायचं आहे, दिसत असेल तुम्हाला कलर आलेला. तर आता याच्यात टाकून घेऊ शेपूची भाजी. थोडी शेपूची भाजी टाकून घ्यायची. थोडी फिरवत राहायची. तेल आणि लसूण जे आहे ना ते सर्व असं मिक्स झालं पाहिजे, त्या हिशोबाने आपण परतून घेऊ. शेपूच्या भाजीत पाणी नाही टाकायला लागत बरं, सांगतेच मी तुम्हाला. फक्त व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पाहा. आपल्या व्हिडिओवर आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. हे पहा कसं आता मस्त शेपूले पाणी सुटलं, तिच्या अंगचंच पाणी सुटलं. शेपूत पाणी टाकायची काही गरज नसते. हे पाणी सुटलं दिसते. आपल्याला पाणी टाकायचं कामच नाही ना. एक घोटही पाणी नाही टाकलं मी शेपूच्या भाजीत सध्या, आणि टाकायचंही काम नाही. तसेच मस्त शेपूची भाजी जी आहे की नाही तर मस्त तशीच शिजू द्यायची असते अंगच्या पाण्यातच. त्यासोबतच आपली शेपूची भाजी एकदम टेस्टी. तर चला, आता शेपूच्या भाजीचं अंगचं पाणी थोडं आटत आलं. आता टाकू आपण त्याच्यात मीठ जास्त नाही टाकायचं शेपूच्या भाजीत, थोडंसंच टाकायचं. हे दिसत असेल तुम्हाला मेथीच्या भाजीला तसंच जरासा खारटपणा असते, त्यासाठी थोडंसंच मीठ टाका, जास्त नका टाकून. नाही तर मग खारटक भाजी होते. तर आता एक वेळ मस्त शेपूच्या भाजीला असं परतून घेऊ आणि याच्यावर 2 मिनटं असं झाकण ठेवू. जास्त नाही ठेवायचं, फक्त 2 मिनटं. कारण की आपण काही पाणी नाही टाकेल शेपूच्या भाजीत, तर नेहमी फक्त परतून घ्यायचं आहे. तर चला, शेपूच्या भाजीला आता परतून घेऊ एक वेळ. कसं आता त्याच्यावर राहते झाकण. आपल्याला समजते का ते खालून म्हणजे पाणी सुटलं की त्यातलं खतम झालं, त्यासाठी थोडंसं परतत राहायचं. म्हणजे आपली वाफेतनी भाजी शिजून जाते
आणि लगे परतले जाते. आणखीन झाकण ठेवून देऊ. तर चला आता झाकण काढून घेऊ. थोडंसं सुकसुक आवाज येऊ राहिला म्हणजे त्यातलं पाणी सर्व आटलं. आता झाकण काढून घेतलं. आणि शेपूच्या भाजीला जास्त शिजवायचं नसते. जास्त जर शिजवलं तर मग त्याची चव निघून जाते. तर थोडं असं कचवटपणा ठेवायचा आहे, जास्त नाही पण थोड्यासारखा ठेवाच लागते. त्यासाठी आपली शेपूची भाजी एकदम चवदार लागते. मस्त पाणी पण मस्त आटलं. हिरवीगार शेपूची भाजी झाली म्हणजे काय. तर चला सर्व पाणी पण आटलं. शेपूची भाजी तयार झाली. ना अशी शेपूची भाजी बनली ना की लयच मस्त बनली शेपूची भाजी. अशी शेपू तर काहीच नसेल खाल्ली. तर चला आता मस्त कढई खाली उतरून घेऊ आणि आयुषच्या पप्पाला वाढून देतो. चला तर आता उतरवली कढई खाली. आता थंड होऊ द्या लागेल भाजी. आता करू ना जेवण. हा. तर चला आता आयुषच्या पप्पाला मी शेपूची भाजी जेवण करायसाठी देतो. तर सर्वात आधी मस्त मी पोळ्या मोडून घेतो. चला या मग जेवण करायला शेपूची भाजी खाण्यासाठी. आयुषचे पप्पा सांगतील ना आता शेपूची भाजी कशी झाली तर सांगसान ना. वा वा. आयुषचे पप्पा आता खाऊ राहिले मस्त शेपूची भाजी. कशी झाली शेपूची भाजी? एकच नंबर आहे. मस्त झाली का? अशी शेपूची भाजी तुम्ही कधीच खाल्ली नसेल. एक बार नक्की ट्राय करून पहा. अशी शेपूची भाजी संजीवनी इतकी सुपर भाजी बनवली ना की एकच नंबर बेस्ट. चला तर मग या शेपूची भाजी खाण्यासाठी. माझर आली टाका तिला पोळी थोडीशी. शेपूची भाजी खाते का लेकाची?